उद्धव ठाकरेंनी दिल्लीच्या पुढे टाहो फोडण्यापेक्षा एकदा एकनाथ शिंदे यांना फोन करावा. ते मोठ्या मनाचे नेते आहेत. जर फोन केला तर ते तुमच्या मागे सगळं सोडून उभे राहतील. हे विधान आहे शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांचं. खरं तर उद्धव ठाकरे यांची आमदारकी आता एकनाथ शिंदेच्या हातात आहे की काय, असेही काही तर्कवितर्क लढवले जात आहेत. अर्थात तुम्ही म्हणाल आता कोणती आमदारकी, तर ती आहे विधान परिषदेची आमदारकी उद्धव ठाकरे यांची. हो, खूप जणांना याची कल्पना नसेल, पण विधान परिषदेवर आमदार असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहिले. नाही, खरं तर ते मुख्यमंत्री झाले आणि मग विधान परिषदेचे आमदार झाले. आता उद्धव ठाकरेंचा विधान परिषदेचा कार्यकाळ संपत आला, पण म्हणावं तितकं संख्याबळ महाविकास आघाडीकडे नाहीये. आणि असलं तरी देखील महाविकास आघाडीत नेमकी विधान परिषदेवर कोणाची वर्णी लागेल हे स्पष्ट नाहीये. या सगळ्या घडामोडीमुळे उद्धव ठाकरेंना दुसऱ्यांदा आमदारकी मिळवणं कठीण होतंय. आणि याच वेळी शिंदे गटातील या नेत्यानं एकनाथ शिंदेची मदत घेण्याचा सल्ला दिलाय. नेमकं काय चाललंय? ठाकरेंना आमदारकी मिळणं खरंच एवढं अवघड आहे का? संख्याबळ काय सांगतंय? चला बोलूयात. नमस्कार, मी संजना कट मध्ये आपले स्वागत. 13 मे रोजी विधान परिषदेतील 9 सदस्यांचा कार्यकाळ संपतोय. यामध्ये कोणाकोणाचा समावेश आहे? तर उद्धव ठाकरे, नीलम गोरे या उपसभापती पण राहिलेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे शशिकांत शिंदे, अजित पवार गटाचे अमोल मिटकरी, काँग्रेसचे राजेश राठोड, भारतीय जनता पक्षाचे संदीप जोशी, दादाराव केचे, रणजितसिंह मोहिते पाटील आणि संजय केनेकर यांचा समावेश आहे. आता थोडक्यात विधान परिषदेची निवडणूक कशी असते सांगायचं झालं तर महाराष्ट्र विधान परिषदेचे एकूण 78 सदस्य आहेत. त्यातील 30 सदस्य हे विधानसभा सदस्यांमार्फत निवडले जातात आणि सध्या होत असलेली निवडणूक ही विधानसभा सदस्यांमार्फत निवडल्या जाणाऱ्या 30 जागांपैकी 9 जागांवर होईल. निवडणुकीसाठी जितके मतदार उभे राहतील तेवढ्या उमेदवारांना पसंतीक्रम देता येतो. संबंधित मतदारसंघाची मतदार संख्या आणि उमेदवार यांच्यानुसार निवडणूक आयोग एक कोटा निश्चित करतं आणि निर्धारित कोट्याएवढी प्रथम क्रमांकाची मतं मिळणारा उमेदवार विजयी होतो. आता विधानसभेचे आमदार विधान परिषदेच्या या निवडणुकीत मतदान करतील. संख्याबळ पाहायला गेलं तर विधानसभेत एकूण 286 आमदार सध्या आहेत आणि विधान परिषदेच्या निवडणूक आयोगाच्या फॉर्म्युल्यानुसार एका जागेसाठी 29 मतांचा कोटा लागणार आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीकडे 236 आमदारांचं संख्याबळ आहे. त्यामुळे 29 मतांचा कोटा गाठणं महायुतीसाठी अजिबात अवघड नाहीये. या गणितानुसार 9 पैकी 8 उमेदवार महायुतीत आरामात निवडून येऊ शकतात. दुसरीकडे आघाडीकडे 48 ते 49 आमदार आहेत. त्यामुळे या संख्येनुसार त्यांना फक्त एकच उमेदवार निवडून आणता येतो. पण परत एकदा बघा, राज्यसभेच्या निवडणुकीसारखं इथं राजकीय गणित गुंतागुंतीचं होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. राज्यसभेच्या निवडणुकीत ठाकरे गटाकडे सर्वाधिक आमदार असतानाही शरद पवार यांचं नाव चर्चेत आलं आणि ते पुढे आल्यामुळे त्या जागेवरून उद्धव ठाकरे यांच्या गटाला माघार घ्यावी लागली. आणि मग याच वेळी राष्ट्रवादीकडून आगामी विधान परिषद निवडणुकीत आम्ही तुम्हाला मदत करू असा शब्द दिला गेला, म्हणून ठाकरेंनी ही तडजोड मान्य केली, अशी ही कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू आहे. पण मग आता प्रश्न असा की महाविकास आघाडीतील जागा वाटपात जर काँग्रेसनंही विधान परिषदेच्या जागेवर दावा केला तर मग ठाकरे गटाचं काय? ठाकरे गटाकडे सध्या 20 आमदार आहेत. त्यामुळे मित्र पक्षांच्या मदतीने जर 9 मतांची भर पडली तर त्यांचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. मात्र जर दुसऱ्या जागेचं गणित जुळवायचं असेल तर 29 मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त मतांची गरज भासणार आहे. या परिस्थितीत महाविकास आघाडीला 19 मतांची गरज भासू शकते. याचबरोबर आता आघाडीचीही मतं फुटणार नाहीत याची दक्षताही आघाडीला घ्यावी लागणार आहे. ठाकरे गटालाही, म्हणजे ठाकरे जर उभे राहिले तर याची दक्षता त्यांना घ्यावी लागणार आहे. म्हणूनच सध्याची परिस्थिती पाहता उद्धव ठाकरे यांना पुन्हा विधान परिषदेवर जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात तडजोड किंवा राजकीय प्रयत्न करावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण मुळात उद्धव ठाकरे आमदार कसे झाले हे बघूयात. 2019ला विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेना 56, भाजप 105 जागांवर विजयी झाली. यावेळी शिवसेनेची समसमान पदांची मागणी झाली. मुख्यमंत्री पद यावर खूप गोंधळ झाला. भाजपने नकार दिला आणि मग ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत सत्तेच्या वाटाघाटी सुरू केल्या. त्यावेळी एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे गटनेते होते, पण राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षात वरिष्ठ नेते असल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी सत्तेचं नेतृत्व करावं असा आग्रह शरद पवारांनी केला आणि उद्धव ठाकरेंनी 29 नोव्हेंबरला मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आणि महत्वाचं म्हणजे त्यावेळी ते कुठलेही आमदार नव्हते, पण 6 महिन्याच्या आत त्यांना कोणत्या तरी एका सभागृहात जाणं आवश्यक होतं. पण कोरोना सुरू असल्यामुळे निवडणुका होत नव्हत्या. यानंतर ठाकरे यांनी मे मध्ये, म्हणजे 1 महिना कमी असताना
फोनाफोनी करून निवडणुका जाहीर करून घेतल्या, पण त्यावेळी देखील काँग्रेसनं आडकाठी केली. पण ठाकरे यांनी मीच निवडणुकीला उभा राहत नाही असं सांगितल्यानंतर काँग्रेसनं माघार घेतली आणि ती निवडणूक बिनविरोध झाली आणि ठाकरे विधान परिषदेवर आमदार झाले. पण त्यांची सभागृहातील आणि मंत्रालयातील उपस्थिती चर्चेचा विषय झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर फेसबुक सरकार किंवा घरून सरकार चालवणारे मुख्यमंत्री अशी टीका त्यावेळी भाजपनं केली होती. आता ही सगळी परिस्थिती पाहता उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ संपणार आहे. मग परत ते त्यांची जी कामगिरी आमदार असताना त्यांनी जी केली त्यावेळी ची कामगिरी आणि महाविकास आघाडी सध्या त्या सगळ्याचा विचार करेल का? की मग जर महाविकास आघाडीत यावरून काही कुरबुरी झाल्या तर मग खरंच ठाकरेंना एकनाथ शिंदेची मदत घ्यावी लागेल का? किंवा ती घ्यावी असा सल्ला म्हस्के यांनी दिला. याबाबत बोलताना म्हस्के म्हणाले, उद्धव ठाकरेंनी दिल्लीच्या पुढे टाहो फोडण्यापेक्षा एकदा एकनाथ शिंदेना फोन करावा. ते मोठ्या मनाचे नेते आहेत. जर फोन केला तर ते तुमच्या मागे सगळं सोडून उभे राहतील. म्हणजे याचा अर्थ असा की आमदारकीसाठी जर काँग्रेस किंवा राष्ट्रवादी तयार झाली नाही तर त्या मार्गाने जाण्यापेक्षा एकनाथ शिंदेची मदत घ्यावी आणि आमदारांचं बळ जे लागणार आहे ते तिकडून घ्यावं. एकनाथ शिंदे मदत करतील असं त्यांना सुचवायचं होतं का? आणि असं असेल तर खरंच एकनाथ शिंदेची मदत घेतल्यानंतर ठाकरेंना आमदारकी मिळेल का? की मग महाविकास आघाडीतच त्यांना आमदारकी दिली जाईल? महाविकास आघाडी त्यांच्या आमदारकीला मान्यता देईल का? या सगळ्या राजकीय घडामोडींचा शेवट नेमका कुठे होईल हे आता मे महिन्यातील होणाऱ्या निवडणुकांमध्ये स्पष्ट होणार आहे.